नुसी सीफेरर भवनचा उल्वे नोडमध्ये थाटात भूमिपूजन सोहळा। महेंद्र शेठ घरत यांची ITF राष्ट्रीय समन्वय समितीच्या सेक्रेटरीपदी नियुक्ती। नुसी सीफेरर भवनचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी दिनांक 30 सायंकाळी उल्वे नोडमध्ये थाटात करण्यात आला। जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर आणि त्यांच्या सहचारिणी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला। या सोहळ्याला ITFचे लंडन जनरल सेक्रेटरी स्टीफन कॉटन, रिजनल सेक्रेटरी स्कॉट मॅकडाइन, लॅक लीन, राजा श्रीधर, वेणू नायर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी एशिया पॅसिफिकचे जपानवरून शिष्टमंडळ आले होते। नुसी नॅशनल युनियन ऑफ सीफेरर ऑफ इंडिया आणि मॅरिटाईम युनियन ऑफ इंडिया संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। उल्वे नोडमधील सेक्टर 27 येथे नुसी सीफेरर भवन हे 12 मजल्यांचे टॉवर उभारले जात आहे। परदेशात जहाजावर ये जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकारी वर्गासाठी त्यात निवासाची सुविधा असेल। जपानवरून येणाऱ्या सीफेररसाठी ही एक मजला असेल। यात ITFचे प्रादेशिक कार्यालयही असेल। त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राला साजेसे आणि कालानुरूप जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवेल अशी ही भव्य वास्तू असेल। आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या पुढाकाराने उभे राहत असलेले अतिभव्य आणि जागतिक दर्जाचे नुसी सीफेरर भवन हे अत्याधुनिक संकुल देशातील पोर्ट व वाहतूक क्षेत्रातील हजारो कामगारांसाठी हक्काचे माहेरघर ठरणार आहे। आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत हे ITFचे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर झाल्यानंतर भारतात पहिल्यांदा शुक्रवारी दिनांक 30 रोजी मुंबई येथे बैठक झाली। त्या बैठकीत कामगार कायदे आणि आगामी काळात उद्भवणाऱ्या अडीअडचणी, आव्हाने यावर साधक-बाधक चर्चा झाली। यावेळी ITFचे लंडन जनरल सेक्रेटरी स्टीफन कॉटन, रिजनल सेक्रेटरी स्कॉट मॅकडाइन तसेच एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर आणि नव्याने नियुक्त करण्यात आलेले ITF राष्ट्रीय समन्वय समितीचे सेक्रेटरी महेंद्र शेठ घरत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। महेंद्र शेठ यांच्या प्रयत्नाने पोर्ट क्षेत्रातील कामगारांसाठी आणि पोर्ट क्षेत्राशी निगडित व्यावसायिकांसाठी उभे राहत असलेले नुसी सीफेरर भवन हे महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरणार आहे। या भूमिपूजन सोहळ्याला शेकडो कामगार आणि पोर्ट क्षेत्रातील उच्चपदस्थ उपस्थित होते। न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष PK रामन आणि सरचिटणीस वैभव पाटील यांनी सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड। घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक